महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मुख्यमंत्र्यांची खुर्ची हा विषय गेल्या काही दिवसांपासून या ना त्या कारणानं सतत चर्चेत येतोय. कधी खुर्च्यांची अदलाबदल झाल्याचं शिंदेंचं वक्तव्य, तर कधी मिळेल ती खुर्ची कम्फर्टेबल करून घेण्याची मुख्यमंत्री फडणवीसांची कल्पना जाहीर व्यासपीठावरून जनतेसमोर मांडली जाते. महाराष्ट्रात नव्या सरकारला 100 दिवस पूर्ण झाले असले तरी खुर्चीच्या जुन्या आठवणी आणि नवे बदल यांची चर्चा काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. पाहूया याविषयीचाच एक खास रिपोर्ट. महाराष्ट्राच्या गेल्या 2.5 वर्षांपासून सत्तेच्या केंद्रभोवती फिरणारे हे प्रोटॉन, इलेक्ट्रॉन आणि न्यूट्रॉन. विज्ञानात यांना प्लस, मायनस आणि न्यूट्रल असे चार्ज असतात. महाराष्ट्राच्या राजकारणात मात्र या 3 पैकी 2 नेत्यांचे चार्ज बदलले आणि एकाचा कायम राहिला. हा बदल स्वीकारणं आणि तो पचवणं हे कुणाला सोपं जातंय आणि कुणाला कठीण जातंय याची झलक अधूनमधून जनतेला पाहायला मिळते. 2 नंबरवरून 1 नंबरवर विराजमान झालेल्या मुख्यमंत्र्यांनी खुर्चीकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन नुकताच बोलून दाखवला. सर, कुर्सी कंफर्टेबल है? बिल्कुल कंफर्टेबल है और मैं वापस वही जवाब दूंगा, जो कुर्सी मिलती है उसको कंफर्टेबल बना लीजिए. सर, कुर्सी कंफर्टेबल है? बिल्कुल कंफर्टेबल है और मैं वापस वही जवाब दूंगा, जो कुर्सी मिलती है उसको कंफर्टेबल बना लीजिए. जगात घडणाऱ्या बदलांचं वर्णन करण्यासाठी चेंज इज द ओनली परमनंट थिंग हा कोट वापरला जातो. मात्र आपले मुख्यमंत्री तर त्याही पुढे जात कोटच बदलत असल्याचं सांगतात. एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझा विजन कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी बदल स्वीकारण्याची त्यांची पद्धत अशी कोट केली. तुम्ही जर माझ्या जीवनाची वाटचाल बघितली तर कुठल्याही रोलमध्ये गेलो तर मी एका दिवसात जॅकेट बदलतो आणि त्या रोलमध्ये जातो. आमदाराचा मुख्यमंत्री झालो तर एका दिवसात मुख्यमंत्र्याच्या त्या रोलमध्ये शिरलो. मुख्यमंत्र्याचा विरोधी पक्षनेता झालो. पहिल्या अधिवेशनापासून सरकारला झोपूच दिलं नाही. विरोधी पक्षनेत्याचा उपमुख्यमंत्री झालो. कधीच हा विचार केला नाही की मी मुख्यमंत्री होतो. पूर्णपणे उपमुख्यमंत्र्याच्या रोलमध्ये गेलो. त्यामुळे पुन्हा मुख्यमंत्र्याच्या रोलमध्ये येणं अतिशय सहज होतं. राजकारणात खुर्ची सलामत तो कोट 50 असं म्हटलं जातं. खुर्चीतला बदल स्वीकारायला तरी अनेकदा खुर्चीच्या जुन्या आठवणी मनात कसं घर करून राहतात हेही आपण अनेकदा पाहतो. सरकारची टर्म नवीन असली तरी सुद्धा आमची टीम जुनीच आहे. फक्त आमच्या दोघांच्या खुर्च्यांची बदलाबदल झाली. अजय दादांची मात्र फिक्स आहे. दादांचं बरं आहे. तुम्हाला फिक्स करता आले नाही त्याला मी काय करू. अनेकदा 1 नंबरच्या खुर्चीचा अनुभव घेऊन पुन्हा 2 नंबरवर येणं बरं की 1 नंबरची स्वप्न बघत त्याच नंबरवर कायम राहणं बरं असा प्रश्न पडण्यासारखे संवाद नेत्यांमध्ये घडतात. गेल्या वेळेस पण आम्ही तिघं होतो. खुर्च्यांची थोडी अदलाबदल झाली आहे. मनात तर काही जात नाही ते. हेही दिवस जातील हे वाक्य प्रत्येकानं चांगल्या आणि वाईट दोन्ही काळात लक्षात ठेवावं असं सांगितलं जातं. राजकारणातले चढउतार अनुभवताना अनेकांना याच विचारांचा आधार वाटत असल्याचंही दिसतंय. ते मुख्यमंत्री झाले होते, ते उपमुख्यमंत्री झाले. मी मुख्यमंत्री झालो तेव्हा ते उपमुख्यमंत्री होते. आता ते मुख्यमंत्री आहेत, मी उपमुख्यमंत्री आहे. म्हणजे 1 नंबरचा 2 नंबर झाला. 2 नंबरचा पण 1 नंबर होऊ शकतो हे देवेंद्रजींच्या या निमित्तानं कळलंय तर तसं परत होऊ शकतं. शेवटी जनता जनार्दनाच्या हातात आहे ना साहेब. जेव्हा मिळेल तेव्हा मिळेल, काही प्रॉब्लेम नाही. आपण वाट बघणार आहोत. आपण का कसली पेशन्स.
अरे काम करत राहणारा माणूस आहे हा. शेवटी प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन हे एकाच अणूचा भाग असतात. मग तो अणू पदार्थ विज्ञानातला असो किंवा सत्तेच्या विज्ञानातला. एकमेकांशी टक्कर न होता हे तीन घटक आपापला चार्ज सांभाळत राहिले तर सत्तेचा अणू डॅमेज न होता दीर्घकाळ टिकू शकतो. हे देखील एक सत्यच, वैज्ञानिक आणि राजकीयही. अमोल जोशीसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.